व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात अचानक 933 रुपयांची मोठी वाढ झाल्यानं पंढरपूरमधील हॉटेल व्यवसायावरती संकटाचं सावट पसरलंय। दरवाढीमुळे हॉटेलचा उत्पादन खर्च वाढलाय। हॉटेल चालकांसमोर आता व्यवसाय कसा चालवायचा असा गंभीर प्रश्न उभा ठाकलाय। ग्राहकांकडून वाढीव दर आकारणं कठीण असल्यानं अनेकांनी व्यवसाय बंद करण्याची भीती व्यक्त केली आहे। पंढरपूर हे महत्त्वाचं तीर्थक्षेत्र असल्यानं सरकारनं इथं गॅस दरात विशेष सवलत द्यावी आणि अशा प्रकारच्या दरवाढीपूर्वी लहान व्यावसायिकांचा विचार करावा अशी मागणी पंढरपूरमधील हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे। पंढरपूरचे हॉटेल व्यावसायिक सुद्धा गॅस दरवाढीमुळे आता संकटामध्ये आलेले आहेत। सिलेंडरचे दर जवळपास 1000 रुपयांना वाढले आहेत। आपण एकंदरीत बघितलं तर मी आता मंदिर परिसरामध्ये की ज्या ठिकाणी छोटे मोठे व्यवसाय हॉटेलधारक आहेत आणि याचा फटका थेट वारकऱ्यांवर सुद्धा बसताना आपल्याला पाहायला मिळते। पंढरपूरमधील काही येणाऱ्या वारकऱ्यांना सुद्धा गॅसच्या सिलेंडरचा फटका बसलेला आहे। माझ्याबरोबर काही हॉटेल व्यावसायिक आहेत, आपण त्यांच्याकडून काय सांगाल की गॅसचे दर वाढ झालेले आहेत? आणि पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे। हॉटेलमध्ये पण देवळापाशी असल्यामुळे गर्दी भरपूर होती। पंढरपुरात सुद्धा भाविकांचा वारकऱ्यांची येणारा ओघ भरपूर आहे। आता पुढे काही दिवसात तर अधिक महिना आहे, आषाढी वारी आहे। अशामध्ये जर सिलेंडरचे जर दर वाढवले गेले तर पर्यायीने आम्हाला पण नाईलाज असतो, पदार्थांचे रेट हे वाढवावे लागतील। त्याचा थेट परिणाम हे भाविक भक्तावर होतो। तर आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की सीएम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या याची विनंती आहे की त्यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्र या ठिकाणी सिलेंडरला कमर्शियल सिलेंडरला सबसिडी द्यावी, जेणेकरून भाविकांना त्याचा भावाचा त्रास जास्त होणार नाही अशी आमची त्यांना विनंती। गॅस दरवाढीमुळे शासनाने जे केलेलं आहे त्यामुळे आम्हाला अपरिहार्य कारणामुळे दरवाढ करावीच लागत आहे आणि ह्याचा थेट परिणाम येणाऱ्या भक्त भाविकांवर, सामान्य वारकऱ्यांवर ह्याचा थेट परिणाम होणार आहे। आणि हे दरवाढ नाही केली तर आम्हाला हॉटेल बंद करावं लागते आणि येणाऱ्या भाविकांची इथं उपासमार होईल। त्यामुळे शासनाला आमची विनंती आहे की पंढरपूर सारख्या किंवा महाराष्ट्रातल्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तुम्ही गॅस सिलेंडरला सबसिडी द्यावी की जेणेकरून हॉटेल व्यावसायिक, त्याच्यावर जगणारे कामगार, हॉटेल व्यावसायिकांचे घरदार सगळेजण व्यवस्थित जगून निघतील। गॅस 1000 रुपयांनी दर वाढलाय, मध्ये 600 रुपये रेट वाढलेला आहे। आता किमती आम्हाला वाढवावं लागणार ह्याच्या पण इथे येणारा भाविक मध्यम वर्ग सामान्य आहे। शिर्डी तिरुपती सारखे हायफाय क्वालिटीचे भाविक इथे येत नाहीत। सामान्य वर्ग, कष्टकरी शेतकरी येतात। हॉटेलचे दर वाढवल्यानंतर गिरायकावर परिणाम होणार आहे। परिणाम झालेला आमच्या हॉटेल बंदच ठेवावं लागणार आहे। हॉटेलवर असणारे आमचे 7-10 कर्मचारी, त्यांचा परिवार, आमचा परिवार याच्यावर गंडांतर येणार आहे। शासनाने याच्यावर विचार करावा। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।